दारूच्या नशेत शाळा गाजवणारा शिक्षक बेफाम, 8 दिवस बेपत्ता, विद्यार्थ्याच्या जीवनाशी थेट खेळ. निहिदा गाव संतप्त. बार्शी टाकळी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मौजे निहिदा येथील जिल्हा परिषद शाळेत एका शिक्षकाच्या बेजबाबदार आणि बेफाम कारभारामुळे शिक्षण व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचं चित्र समोर आलं आहे. पराग वानखडे नामक हा शिक्षक 8 दिवस कोणताही सुट्टीचा अर्ज न देता गायब राहत असून शाळेत हजेरी लावताना दारूच्या नशेत येत असल्याचं गंभीर आरोप गावकर यांनी केले आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यास शिकवणे तर दूरच, पण साधा संवादही न साधणाऱ्या या शिक्षकाच्या निष्काळजी वृत्तीमुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. वर्गात शिस्त नाही, अध्यापन नाही आणि जबाबदारीची जाणीवही नाही. त्यामुळे शाळेची प्रतिमा दिवसेंदिवस खालावत चालली आहे. गावातील नागरिकांशीही उर्मट वर्तन केल्याने संतापाची लाट उसळली आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सरपंच रेखाताई ठाकरे, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व गावकर यांच्या वतीने मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्यापही संबंधित शिक्षकावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शासन विविध योजना राबवत असताना अशा व्यसनी आणि बेजबाबदार शिक्षकांमुळे त्या सर्व प्रयत्नांना तडा जात असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. अशा शिक्षकांकडून विद्यार्थ्यांनी काय शिकायचे असा संतप्त सवाल पालक उपस्थित करत आहेत. आता तरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी आणि शिक्षण विभागाने तात्काळ दखल घेऊन या शिक्षकावर कठोर कारवाई करावी, अन्यथा गावकऱ्यांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. निहिदा गावाचा ठाम इशारा, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना माफी नाही. प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.